नमस्कार. भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण जव्हार विभाग यांत्रिक डिझेल. मी श्रीधर पाटील. आज आपण पिस्टन रिंग रिमूव्हिंग आणि पिस्टन रिंग इन्स्टॉलेशन याबाबत शिकणार आहे. तर सर्वप्रथम इंजिनमध्ये पिस्टन पिस्टन कुठे असतात आणि पिस्टन रिंग काय असतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर हे टाटा एस आपण ज्याला छोटा हत्ती म्हणतो त्याचं इंजिन आहे. 2 सिलेंडर डिझेल इंजिन आहे. 4 स्ट्रोक डिझेल इंजिन. त्यामध्ये 2 पिस्टन असतात. त्या पिस्टन मधले पिस्टन मध्ये हे रिंग्स आहेत. त्याला 3 रिंग असतात. एक कॉम्प्रेशन, एक टॉप रिंग असते, 2 कॉम्प्रेशन आणि एक ऑइल रिंग. ही आहे ऑइल रिंग, ही सेकंड कॉम्प्रेशन आणि ही फर्स्ट कॉम्प्रेशन. तर आपण पिस्टन रिंग रिमूव्हिंग कसे करायचे आणि त्याचे इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे याबाबत शिकणार आहे. पिस्टन रिंग आता मी दाखवल्याप्रमाणे पिस्टन कुठं बसतो दाखवला. हा सिलेंडर बोर आहे. हा सिलेंडर बोर आहे. या सिलेंडर बोर मध्ये पिस्टन असा बसतो. पिस्टनची जी हा भाग आहे, प्रत्येक पिस्टनला मार्क्स केले असतात. ते मार्क्स असतात ते कायम पंपच्या बाजून ठेवायचे. म्हणजे डिझेल जो स्प्रे करतो इंजेक्टर तो याच्यावर करतो. त्यामुळे हा लक्षात ठेवायचा हा पॉईंट. त्याच्या पुढचा भाग आपण पिस्टन रिंग इन्स्टॉलेशन आणि रिमूव्हिंग कसं करायचं ते शिकवतो. हा आहे पिस्टन. हा पिस्टन आहे आपण टाटा हत्तीचा जो टाटा एस आहे तो काढलेला होता. तर आपण पिस्टन रिंग कसे काढायचे, पिस्टन रिंग आपण केव्हा चेंज करतो, तर पिस्टन रिंग जेव्हा खराब होतात तेव्हा आपण पिस्टन रिंग चेंज करतो. पिस्टन रिंग कशासाठी चेंज करतात, तर कॉम्प्रेशन गाडीचं वीक झाल्यानंतर गाडी जास्त तेल खाते किंवा गाडीचं ऑइल कंजम्पशन जास्त आहे त्यावेळी आपण पिस्टन रिंग चेंज करतो. तर पिस्टन रिंग कशा काढायच्या आणि पिस्टन रिंग कशा इन्स्टॉलेशन करायच्या त्याबद्दल आता आपण शिकणार आहे. हा आहे पिस्टन रिंग एक्स्ट्रॅक्टर. पिस्टन रिंग एक्स्ट्रॅक्टर कशासाठी वापरायचा, तर खूप वेळा आपण बघितलं की आपण स्क्रूड्रायव्हर किंवा फिलर गेज किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने आपण रिंग काढतो त्यावेळेला आपल्याला हाताला इजा होण्याची शक्यता असते. तसेच पिस्टन रिंग तुटण्याची पण खूप मोठी शक्यता असते. तर पिस्टन रिंग काढण्यासाठी हा एक्स्ट्रॅक्टर आहे. तर हा एक्स्ट्रॅक्टर पिस्टन रिंगचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये बसवायचा आणि हे साईडचे जे स्टँड्स दिलेले आहेत हे स्टँड्स यामध्ये पूर्ण आपल्याला यामध्ये फिक्स झाले पाहिजे. जसं आपण जो रिंग काढायचा त्या रिंगमध्ये फिक्स झाले पाहिजे. त्यानंतर हाताने हा प्रेस करण्याचा आणि ही पिस्टन रिंग आरामात निघते. सेम आपल्याला पिस्टन रिंग घालताना पिस्टन रिंगला असंच सेम पकडायचं आहे आणि असं करून यामध्ये पिस्टन रिंग ग्रूव मध्ये आपण बसवायचे आहे. तर हा पिस्टन रिंग ग्रूव आहे. आपण पिस्टन रिंग ग्रूव 3 आहेत. ही जी आपण रिंग काढलेली आहे ही रिंग आहे कॉम्प्रेशन रिंग. ही फर्स्ट कॉम्प्रेशन आहे, ही सेकंड कॉम्प्रेशन आहे आणि ही ऑइल रिंग आहे. ऑइल रिंग कशासाठी असते, तर पिस्टन जेव्हा सिलेंडर बोर मध्ये असतो ते ऑइलिंग होण्यासाठी, घर्षण कमी करण्यासाठी ऑइल रिंगचा वापर होतो. तर कधी पण जर रिंग घालताना आपण असे परत दाबून याला घातलं की हे रिंग सोडून द्यायचं, हे रिंग बसते. पिस्टन रिंगच्या जेव्हा आपण बसवतो त्यावेळेला गॅपसाठी मी तुम्हाला इथं मार्क करून दिलेलं आहे. पिस्टन रिंग ही गजन पिन आहे, ही कनेक्टिंग रॉड आहे. गजन पिनच्या साईडला दोन्ही बाजूला हा जो गॅप दिसतो आपल्याला, हा जो रिंगचा गॅप आहे, हा रिंगचा गॅप या गजन पिनच्या साईडला आला नाही पाहिजे किंवा तिन्ही रिंगचे गॅप एका लाईनीत कधी आले नाही पाहिजे. याचं कारण कशासाठी आपण का असं करतो, तर तिन्ही रिंग जर एका साईडला एका रेषेत आले गजन पिनच्या साईडला किंवा कोणत्या साईडला तर कॉम्प्रेशन वीक होण्याची शक्यता असते. कॉम्प्रेशन लीक झालं तर आपण जे पिस्टन रिंग टाकलं त्याचा काय उपयोग होणार नाही. तर इथं मी जे मार्क्स दिलेले आहेत त्या मार्कनुसार पहिली रिंग टाकले तर पहिली रिंग ह्या मार्कच्या समोर घ्या, दुसरी रिंग दुसऱ्या मार्कच्या समोर, म्हणजे जो गॅप आहे तो दुसऱ्या ह्याच्या समोर, तिसरा जो आहे त्या तिसऱ्या समोर. इथं मी 4 मार्क केलेत, पण जे काय मध्ये कसे असतात 4 रिंग असतात, 2 ऑइल रिंग असतात, 2 कॉम्प्रेशन असतात किंवा कधी कधी 3 कॉम्प्रेशन रिंग पण असतात. जसे पिस्टन इंजिन कॅपॅसिटी आहे सीसी आहे त्याप्रमाणे असते. तर आज आपण पिस्टन रिंग कसे बसवायचे आणि कसे काढायचे शिकलो. तरी आता विद्यार्थी काढून दाखवू, प्रॅक्टिकल करून घेतो आपण एकाखंड. ओके.